मध्ये एक स्पॉट निवडला आणि तुमची कला म्हणजे वॉटर कलर मध्ये तुम्ही एक छान लँडस्केप करताय. काय याच्या मागची कल्पना काय या वयामध्ये सुद्धा, आणि तुम्ही केव्हापासून सुरुवात केली या सगळ्या गोष्टी? मुळामध्ये मला चित्रकला फार आवडत होती. ओके. परंतु परिस्थितीने रूप मला काही चित्रकला करायला न मिळता नोकरी करावी लागली. बर. मी वखार महामंडळामध्ये स्टोरेज सुपरिटेंडंट होतो. अच्छा. पुढे नंतर रिटायर 2005मध्ये झाल्यावर काय करावं हा प्रश्न पडत होता, पण आजारी असताना मला काही सुचत नव्हतं. नंतर मग मी संस्कार भारतीचे लोक चित्र काढताना पाहिले आणि मग मी त्यांना विचारलं, मला पण चित्र काढूशी वाटतात. ते म्हणे या 2007पासून मी चित्र काढायला सुरुवात केली. पण आता तुमचं वय पाहता तुम्हाला असं कधी वाटलं नाही का, मी आता एवढा प्रवास कसा करणार, या मुलांच्या बरोबर मी कसं काम करणार? नाही, तेवढी मला पहिल्याच नाही. मी ॲक्टिव्ह राहता माझा एक स्वतःचा विश्वास आहे, कामात राहिलो तर तब्येत चांगली राहते आणि तशा प्रकारे मी सतत कामात राहतो. बरोबर. आणि त्यामुळं मला या गोष्टी साध्य झाल्या. अच्छा. संपूर्ण साधारण बराचसा भारताचा भाग पाहिला आहे मी. उत्तर भारत, दक्षिण भारत, या आर्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे पण जातो आणि संस्कार भारतीच्या याच्यातही सगळ्या लोकांनी संस्कार भारतीमुळं मला प्रेरणा मिळाली आणि मी मुळामध्ये चित्र काढायला सुरुवात केली. आता पोर्ट्रेट पण करतो, लाईव्ह पण करतो. अच्छा. तुम्हाला असं वाटतं का कला ही माणसाला आनंद देते? हो, निश्चितच, प्रश्नच नाही. आनंद देते आणि तुम्हाला आरोग्यदायी पण ठेवते. म्हणजे असं नाही आहे की तुमचं आरोग्य बिघडतं त्याने. उलट तुमचं मन रमतं, वेळ जातो आणि कामात लक्ष लागतं. मग आता हे सगळे संस्कार भारतीचे नवीन कलाकार आलेत आणि तुम्ही वयोमानानुसार पाहिले तर फार वयस्कर वाटतं. असं त्यांचं काम बघितल्यावर तुम्हाला असं वाटतं का की अरे हे काम खूप छान करतात? हो, का तुम्हाला त्यांच्यापासून स्फूर्ती मिळते? हो, स्फूर्ती पण मिळते आणि ते चांगलं पण काम करतात. बरं. असे आणि मन मिसळून राहतात, मला सांभाळून घेतात. हां, विशेष म्हणजे मला सांभाळून घेतात. मला बॅगसुद्धा कधी उचलू देत नाहीत. अच्छा. हां, अगदी सगळे ज्याला म्हणजे समाजसेवा या दृष्टिकोनातून सुद्धा आमचे लोक कार्यरत आहेत सगळे. म्हणजे आज संस्कार भारती खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला संस्कार पण देते आणि कलाही जोपासते आणि आनंदित ठेवते, असं म्हणायचं. हो, प्रश्नच नाही. आणि उगाचच हे नाही राहत माणूस बिनकामी. या ग्रुप मधला तुमचा आवडता मित्र कोणता आहे, त्याचं नाव सांगाल का मला? माझे सगळेच मित्र आहेत, पण त्यातले त्यात मी हिरेमठ आणि हे आपले मेश्राम आणि सोनवणे. अच्छा. हे जास्त जवळ कॉन्टॅक्टमध्ये तसे मग आता तुमचे वासुदेव कामत वगैरे हे सगळ्यांना मी भेटलेलो आहे आणि ते माझ्याशी चांगला संवाद करतात. रविदेव आहेत. त्याच्यानंतर पण तुम्ही या वयात एवढा प्रवास करता, घरची मुलं काळजी करत असतील ना? नाही, हे दोन यांना कधी म्हणतात का ते नाही की नका नेऊ आता काकांना आमच्या? उलट ते असल्यामुळेच ते मला पाठवतात. अच्छा. हे जे लोक आहेत ना, माझी काळजी घेणारे आहेत म्हणूनच पाठवतात. तुमचं कधी प्रदर्शन असं घेतलं तुम्ही बालगंधर्वला? सोलो प्रदर्शन एक केलेलं आहे आणि बालगंधर्वामध्ये ह्या लोकांच्या बरोबर मी लावलेले चित्र. तुम्ही आता या आता जे नवीन कलाकार आहेत किंवा जे आता चित्रकलेची आवड आहे, कला जोपासतात, आई वडिलांना वाटतं की मुलांनी कलेमध्ये करिअर करावं, अशा नव्या कलाकारांना, नवजात कलांना तुम्ही काय सांगू शकाल? मी एवढं सांगेन, छंद हा जोपासला पाहिजे, मग तो कुठलाही असू दे. चित्रकला असू दे, कविता असू दे, लेखक असो, नृत्य असो, लोककला असो, नाट्य असो किंवा तुमचा अभिनय असो, हे सगळ्या कला ज्या माणसाला अवगत आहेत त्या माणसाने त्याविषयी आवड ठेवली पाहिजे आणि त्यात इन्व्हॉल्व झालं. काय असतं, एका तुम्हाला विशिष्ट वयापर्यंत प्रत्येक मनुष्य काम करतो. काय एक तुमच्यानंतर आता साधारण 70पर्यंत माणसं चांगली काम करतात, पण 70च्या पुढं त्यांचं शरीर त्याला साथ देत नाही. हाडं
ढिसूळ होतात. ढिसूळ व्हायला सुरुवात होते, ताकद कमी ताकद होते कमी होते. आणि घरामध्ये मग चिडचिड होत राहते. चिडचिड. त्यापेक्षा आपण छंदात जर राहिलो वा. तर काही ना काहीतरी निमित्ताने आपण त्याच्यामध्ये गुंतवून घेतो वा. आणि एक आनंदही मिळवतो आणि शरीर प्रकृती बिना औषधाची चांगला ठेवतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की एकदा वय झाल्यानंतर माणसाने घरात अडचण होऊन बसण्यापेक्षा कोणत्या ना कोणत्या तरी छंदात राहावं. कलेला. मला ज्यावेळी मी रिटायर झालो त्यावेळेला मला 475 शुगर होती. अरे बाप. नंतर औषध पाणी थोडं चालू आहे, बरोबर. परंतु ह्या कामात असल्यामुळं शुगरचा काही विशेष त्रास झालेला नाही. नाही किंवा कुठं बाहेर गेलोय टूरवर आणि तिथे शुगर कमी झाली लोकांना असा त्रास दिलेला वा, वा, वा. नाही. म्हणजे कला ही आजारपणापासून मनाला होणाऱ्या त्रासापासून सुद्धा दूर ठेवते. आणि शरीर प्रकृती पण चांगली वा. ठेवते. हे पहा, तुमचा मुळात शरीरातला राजा जो मेंदू आहे, मेंदू आहे. मेंदूला थकवा नाही आला पाहिजे, मरगळ नाही आली पाहिजे आणि तो नाराज नाही राहिला पाहिजे. अगदी अगदी. म्हणजे मग तुम्ही कोणीही असू दे तो व्यवस्थित आणि चांगला राहणार मस्त. आणि खूप सगळ्यांची छान. प्रेमाने वागायचं शिकतो माणूस कलेमध्ये. बरोबर. कलेमध्ये असूया निर्माण होत नाहीये, सगळ्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होतं, मदत